राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल पण जाम पाऊस होता आमच्याकडं आणि आज पण भरपूर पाऊस आहे. एकदम नदीनं आलेले ना जबरदस्त असा पूर आहे आणि बाहेर वारा पण भरपूर आहे आणि त्यातच थंडी पण भरपूर आहे. मग त्याच्यामुळे ना मस्तपैकी ब्लँकेट घेतले आणि बसलो आहे आता भुस घालून जरासा. काय शेंगा सोलते काय शेंगा सोलते ना, त्याला चिकी करायची आज. चिक्की बनवायची हा, शेंगदाणा चिक्की ना. शेंगदाण्याची ती आता करते शेंगा ती. हां पुढे कर गेला आता रामदास म्हणतो आता म्हणून चिकी करायला आज म्हणला करावा. सर आता पोरं पण खातील पण मग आपल्याला काही चांगलीच लागत आहे ना. हा, मग आपण एक खाणार होते ना. बनेल का पण कधी नाही करेल पण मग पाहू आज. बनवून पाहू ना. हा चालेल चालेल. मी सोल लागू. हा, सुरू लागा ना म्हणजे तर चिक्कीसाठी आपण आहे ना एवढं शेंगदाणा आणि एवढा गुळ घेतला. तर आता हे शेंगदाणा आपल्याला ना पहिल्यांदा कढईत भुजून घ्यायचे ते. तर चला आता आपण भुजून घेऊ. शेंगदाणे मिरताने लय कच्चे नाही राहून घ्यायचं आणि लय जळून नाही द्यायचं, एकदम मध्यम असं खरपूस भुजून घ्यायचं. आजची चिक्की आहे ना आपण गॅसवर नाही बनवता, चुलीवर बनवणार आहेत. आपल्याकडे गॅस आहे पण शिकवतो आम्ही सगळं चुलीवर बनवतो. तर आपलं शेंगदाणं खरपूस असं भुजलं की तर आपण ह्या थाटीत काढून घेणार आहोत आणि असं 5 मिनटं थोडं गार व्हायला ठेवू आणि मग याची कातडी काढून घ्यायचं आपल्याला. तर याची कातडी का नाही अशी मस्त काढून टाकायची, म्हणजे पूर्ण शेंगदाणा डवळा झाला पाहिजे. तर सगळ्या शेंगदाण्याची कातडी आपल्याला काढून घ्यायची. शेंगदाण्याची कातडी काढून घेतल्या ती तर आपल्याला हे शेंगदाणं पाठीवर वाटायचं येते. तर मग ज्यांच्याकडं मिक्सर आहे त्या मिक्सरमध्ये वाटू शकता, खलबत्त्यात ठेचू शकता. तर आपण ह्या पाठीवरच वाटून घेणार आहे. तर हे शेंगदाण्यात ना लई असं मोठाले नाही ठेवायचं आणि लई एकदम चिकाने नाही, एकदम मध्यम ठेवायचं. तर चला आता मी पाठीवर वाटून घेते बारीक बारीक. तर आपण शेंगदाणं मस्त बारीक बारीक वाटून घेतलं होती. तर आपल्याला आता आहे ना गुळाचा पाक करायचे. मग त्याच्या आधी आपल्याला इकडे ना या पोळपट घेतला आपण, याला ना तेल लावून ठेवायचं, म्हणजे आपल्याला ही चिक्की तयार झाली का गरम गरम याच्या ओतायला लागणार आहे. मग मी त्याला या पूर्ण पोळपटाला अशी तेल लावून ठेवते. त्या पूर्ण असं तेल चोळून ठेवायचं, म्हणजे मग गरम गरम होता सोपा जातो. आणि या गलास घेतला ह्या याच्या बुडाला असं तेल लावून ठेवते, म्हणजे मग आपल्याला वरून अशी पांगवता येते. तर आपल्याला आता पाक करायचे का नाही, तर आपण सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून घेऊ. आपल्याला म्हणजे जेवढा गुळ घेतला ना तेवढंच पाणी टाकायचं. आणि हा इकडं आपण हे एवढा वाटीभर गुळ घेतला, म्हणजे थोडा कमी आहे, शेंगदाण्यापेक्षा थोडा कमी घेतला. तर आता आपल्याला ह्या पाण्यात टाकून घ्यायचे आणि मग याचा पाक करायची. तर आता आपल्या गुळाचा मस्तपैकी पाक होत आला आहे. हा गुळच मुळात काळा आहे, त्याच्यामुळं ते जास्त काळा दिसत आहे. त्या चांगला हलवीत राहायचा, म्हणजे मग मस्त पाक तयार होता. तर आपला पाक तयार झाला आहे का नाही या कसा ओळखायचा, तर आता असं थोडासा कलथीवर घेऊन आणि थोडा पाणी घ्यायचा आणि त्याच्यात टाकायचा असा आणि मग त्याची अशी गोळी करून द्यायची, म्हणजे हाताला चिटकला नाही ना तर समजायचं आपला पाक तयार झाला आहे. तर आता ह्या आपला तयार झाला आहे ना. हा, आपला पाक तयार झाला आता. तर आपला गावठी तूप आहे, तर आपण या थोडासा याच्यात टाकणार आहे, म्हणजे मग आपल्या ह्या चिक्कीला चव मस्त लागत आहे आणि खरपूस होते. आणि ह्या 2-3 मिनटं आपण चांगला हलवून घ्यायचं. तर ह्या मित्रांनो पहा, गावठी तूप टाकलं आहे आपण आणि गावठी तूपचा असला ना एकदम उत्कृष्ट चिक्कीसुद्धा व्यवस्थित होते. तर चला आता ह्या पाक आपला पूर्ण तयार झाला का नाही, तर त्याच्यामध्ये ना आता आपल्याला जे आपण शेंगदाणं वाटून घेतलं भुजून ते टाकायचे ते आता त्या पाकामध्ये. आणि जाळीने एकदम मध्यम ठेवायचा. हा, जाळ जाळ जास्त नाही ठेवायचा, म्हणजे आपलं हे आहे का नाही शेंगदाणे या जास्त जळणार नाही. चला आता याच्यामध्ये आपण शेंगदाणं कुटून आपण बारीक करून घेतलं होतं ना पाटीवर वाटून, ते टाकलं त्याच्यामध्ये या पाकामध्ये. तर ह्या आपण टाकलाय का नाही शेंगदाणे हे चांगलं हलवून घ्यायचं आणि जाळ एकदम कमी ठेवायचा, म्हणजे जळणार नाही. तर हे 4-5 मिनटं चांगला मिक्स करून घ्यायचा. म्हणजे मस्त चिक्की होईल आहे ना. हा, म्हणजे मग एकजीव होत आहे का नाही. तर मित्रांनो तुम्ही पण चिक्की करून पहा अशी. आज आम्ही तर केले, आम्ही पहिल्यांदाच बनवले बरं का. तर आता आहे ना
आपण हे खाली उतरले. तर आता हे खाली उतरून आणि ह्या पळपट आहे ना, जो लाकडी पळपट आहे त्याच्यावर आता आपण असा पसरून घेणार आहे ती, जे आपल्या ग्लास आहे त्या ग्लासाच्या मदतीनं. हे बा, ह्या पाक पूर्ण उतरून ठेवला आता आणि असा थोडा थोडा असा पसरून घ्यायचा आहे बा. आणि गरम गरम पाक आहे ना तवाच असा पसरायचा ग्लासाला. त्या तेल चोळ ना. तर ग्लासाला थोडा तेल चोळून घ्यायचा. आमच्याकडून तेल चोळायला थोडीशी कमतरता झाली होती भरपूर. ते बा असा, आणि ही अशी पळपट बरोबर अशी सारखी पसरून घ्यायची. तर मित्रांनो, आपण आहे ना ही गावरान पद्धतीनं आपली चिक्की बनवली, म्हणजे थोडीफार चुकी होईल. तरी पहा आता आपण पूर्ण अशी पसरून आणि त्याची अशी हे जो पळपट आहे ना त्याची अशी थापून घेतली. तर आता आपण थोडीशी ही गार पडून देऊ आणि त्यानंतर अशा हिच्या वड्या वड्या कापू आपण. आपल्याला नाही का त्या पळपटावर आता ह्या चिक्कीच्या वड्या तयार करून घ्यायच्या. ती मग ज्यांनी जशा वाटेल तशा आपण चौकोनी वड्या करणार आहे. तर ह्या गरम आहे तवाच थोड्या कापून घ्यायच्या आणि मग ते तसेच पळपटावर 15 ते 20 मिनटं आपण ठेवणार आहे. ती मस्त झाली आहे ना. हा मग तर पहा मित्रांनो, या अशा पद्धतीने आहे पहा, ह्या पूर्ण वड्या तयार झाल्या. ती म्हणजे पूर्ण ही चिक्कीच तयार झाली. आता आपण म्हणजे पहिलाच दिवस होता, आपण पहिल्यांदाच बनवलं होतं त्याच्यामुळे ना आपण थोड्याच बनवल्या, जास्त नाही बनवल्या. पण हे पहा, ह्या पूर्ण वड्या आता तयार झाल्यात रे. बरं एक खाऊन टेस्ट म्हणून. हे पहा एकदम कुरकुरीत अशा कडकसुद्धा झाल्यात या मस्तपैकी. खाऊन पाहू बरं. मस्त झाल्या बरं का. असं झालं ना. तर मित्रांनो, मस्त झाल्यात आणि तुम्ही पण बनवू शकतात. विकत घेण्यापेक्षा आपलं घरचं जर शेंगदाणा ते असला ना एकदम भारी होत आहे. तर मित्रांनो, हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.